नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. रेडिओथेरपी व केमोथेरपी या उपचार पद्धती कर्करोगावर आहेत. सर हम्फ्रे डेव्ही यांनी इसवी सन 1800 मध्ये लाफिंग गॅस व नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला. अपचन क्रिया म्हणजे पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे होय. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. इतर हे रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरतात. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, भूल देण्यासाठी कुठला रासायनिक पदार्थ वापरला जातो? तर इथर हा रासायनिक पदार्थ वापरला जातो. पारा हा पदार्थ वायू भारमापकामध्ये वापरतात. पारा हा पदार्थ कुठे वापरतात? वायू भारमापकामध्ये वापरतात. हिरडा, आवळा व बेहरडा यांच्यापासून त्रिफळा चूर्ण बनते. त्रिफळा चूर्ण कशापासून बनते? हिरडा, आवळा आणि बेहरडा यापासून. जनन ग्रंथी ही जन्मापासून अस्तित्वात असते, परंतु कालांतराने कार्यरत होते. जनन ग्रंथी कधी असते? जन्मापासून अस्तित्वात असते, परंतु कशी? ती कालांतराने कार्यरत होते. तेल आणि पाणी एकत्र होत नाही, कारण तेलाचे रेणू पाण्याच्या रेणूपेक्षा मोठे असतात. तसेच पाण्याचे रेणू ध्रुवीय असतात. तेल आणि पाणी एकत्र का होत नाही? कारण तेलाचे रेणू पाण्याच्या रेणूपेक्षा मोठे असतात, त्यामुळे. तसेच पाण्याचे रेणू ध्रुवीय असतात. जैविक शाखाच्या सायटोलॉजी शाखेत पेशीचा अभ्यास करतात. तर पेशीचा अभ्यास कुठे केला जातो? जैविक शाखेचा जे सायटोलॉजी त्या ठिकाणी केला जातो. ऑक्सॅलिक आम्ल हे आम्ल पदार्थ लाकडी भुशापासून तयार करतात. ऑक्सॅलिक आम्ल हे आम्ल पदार्थ कशापासून तयार करतात? तर लाकडी भुशापासून तयार करतात. लक्षात राहू द्या. स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक क्रोमियम, लोखंड, निकेल आणि कार्बन असे 4 पदार्थ मिळून स्टेनलेस स्टील हा बनलेला असतो. हे 4 घटक एकत्र असतात. कुठले कुठले? क्रोमियम, लोखंड, निकेल आणि कार्बन. लक्षात राहू द्या. ओझोन थर सूर्यप्रकाशातील जंतुलातील किरण शोषून घेतात. ओझोन थर काय करतो? सूर्यप्रकाशातील जे जंतू किरण असतात ते किरण शोषून घेतात. प्रकाश विद्युत परिणाम आणि सापेक्षवादाचा सिद्धांत हे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने लावले. प्रकाश विद्युत परिणाम आणि सापेक्षवादाचा सिद्धांत हे 2 शोध कोणी लावले? तर अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने लावलेले. वटवाघूळ हा पक्षी काळोखात उड्डाण करू शकतो, कारण त्याच्या पंखातून जे अल्ट्रासॉनिक लहरी निर्माण होतात. वटवाघूळ हा पक्षी काळोखात उड्डाण का करू शकतो? कारण त्याच्या पंखातून अल्ट्रासॉनिक लहरी निर्माण होतात. लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. द्राक्षांमधील आर्द्रता शोषण्याचे साधन सौर शुष्क हे आहे. द्राक्षे त्याच्यातला आर्द्रता शोषण्याचं साधन काय आहे? सौर शुष्क. म्हणजे सूर्यापासून जे उष्णता येते ते. पृथ्वीच्या वातावरणातील ट्रॉपोस्फियर स्तरावर हवामानातील बहुतांश घडामोडी घडतात. पृथ्वीच्या वातावरणातील कुठल्या? ट्रॉपोस्फियर स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात. लक्षात घ्या. समस्थानिक पदार्थ ऊर्ध्वपातन या पद्धतीने वेगळे केले जाते. समस्थानिक कशापासून वेगळं केलं? समस्थानिक जे पदार्थ असतात ते कोणत्या पद्धतीने वेगळे केले जातात? तर ऊर्ध्वपातन या पद्धतीने वेगळे केले जाते. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॉरेन्स दी लॉझियर यांना समजले जाते. कोणाला समजलं जातं? लॉरेन्स दी लॉझियर यांना समजले जाते आधुनिक रसायनशास्त्राचा जनक. हृदयाकडून फुफ्फुसाकडे डिऑक्सिनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस फुफ्फुस रोहिणी असे म्हणतात. डिऑक्सिनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस काय? फुफ्फुस रोहिणी असे म्हटले जाते. त्या कुठून? हृदयाकडून फुफ्फुसाकडे वाहतात. हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनी लहरीचा वेग कोरड्या हवेतील वेगापेक्षा वाढतो. ध्वनीतील आर्द्रता वाढल्यास ध्वनी लहरीचा वेग कोरड्या हवेतील वेगापेक्षा वाढतो. हे लक्षात घ्या. ऑप्टिकल फायबर संपूर्णतः आंतरिक परावर्तन तत्त्वावर कार्यशील आहे. जे ऑप्टिकल फायबर आहे
ते संपूर्ण आंतरिक परिवर्तन या तत्त्वावर कार्यशील असते, लक्षात घ्या. थंड प्रदेशात जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात कारण पाण्याचे असंगत आचरण होय. जे थंड प्रदेश आहे तिथे जलचर प्राणी आणि वनस्पती सुरक्षित का राहतात? कारण त्या पाण्याचे असंगत आचरण होत असते, त्यामुळे राहतात. अग्निशामक साधनांमध्ये कार्बन डायऑक्साईड हे वायू वापरतात. अग्निशामक साधनांमध्ये कुठला वायू वापरला जातो? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो, लक्षात घ्या. नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेला खात्रीदायक रस पटकी आणि क्षय हे 2 रोगाविरुद्ध परिणामकारक असतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.